आता आम्ही मला वाटतं अजून 1-2 तास खेचू, मग थोडा आराम करू, मग परत अजून 1-2 तास खेचू, थोडंसं पेटपूजा करू आणि मग रात्री आरामात हळूहळू जाऊन आपण सकाळपर्यंत पोचू. त्यामुळे आता कसं झालं आहे की घरची आठवण खूप यायला लागलेली आहे, त्यामुळे एकदा पोचतोय. कारण डोंबिवलीमध्ये असं झालेलं आहे. येल्लो ऑटो, दिल्ली के ऑटो ऐसे ही है, कलरफुल. नारळाची झाडं, माड काय बनवलंय रे, भारी वाटतं रे, एकदम सुपर मस्त दिसतात. धौलपूर 30 किलोमीटर आहे. हा बघा, हा यांना खरे रायडर बोलतात सर, खरोखर. बघा ना, आता ट्रिपल सीट घेतलंय, मध्ये पण एक बसली आहे आणि मागे जी बसली आहे ती पुढून चाललाय. आपाचीची परिस्थिती बघा काय केली त्यांनी. चला घरी पोचलो आणि बाईकची हालत बघा काय झाली बघा. 15 दिवसाचा एकदाच मला वाटतं धुतलेली मी पंजाबला, त्याच्यानंतर तिला धुतली नाही आणि हालत बघा काय झाली. पण काम एक नंबर केलं बाईकने. आता हिला अशी असू दे, उद्या सकाळी धुतो मस्त बाईक. काही तास बाकी आहेत आपली राईड संपायला, तरी पण आम्हाला 8 तास पाहिजे घरी पोचायला. सुप्रभात. दिल्लीच्या थोडे मागे आहोत, 20 किलोमीटर. कारण काल अशी परिस्थिती झाली, जेवल्यानंतर आपले सगळ्या रायडरला झोप यायला लागली. मग आम्ही दिल्लीच्या थोडं मागेच स्टे घेतला. आता आपण काय दिल्ली आतमध्ये नाही जाणार, बायपासून सगळं निघणार आम्ही. तर आता आमचा विचार असा आहे, आज आहे शनिवार, उद्या आहे रविवार आणि सोमवारी काही करून सगळ्यांना ऑफिसला जायचं आहे. तर आता आमचा विचार असा आहे की भाई किती जरी लेट झालं तरी आज स्टे घ्यायचा नाही. झालं तरी झोप आली तर कुठेतरी झोपायचं, पेट्रोल पंपावर नाही तर कुठेतरी हॉटेल, म्हणजे नॉर्मल हॉटेल्समध्ये, पण असं स्टे प्रॉपर घेऊन झोपायचं नाही. कारण प्रॉपर स्टे घेतला ना की समजत नाही दिवस कधी होतो, किती वाजले. आता बघा, आम्ही विचार होता आमचा 8 वाजता निघायचं, पण आज मी 9 वाजता आम्हाला जाग आली. मग आता निघेपर्यंत 7-10 वाजणार. तर आज आम्ही विचार असा केला आहे की दिवसभर चांगली खेचायची, रात्र झाली की एक वेळ स्पीड कमी करू. पण बोलत म्हटलं एकदा महाराष्ट्र गाठूया, मग टेन्शन नाही. दुसऱ्या दिवशी उठून थोडा फ्रेश झालो, ब्रश वगैरे करून की टेन्शन नाही. कारण एकदा महाराष्ट्रात गेलो की आपल्याला एनर्जी पण येणार. तर आता विषय असा आहे, आता वाजले 9:30. आता निघायचं आहे फटाफट, जेवढं होईल तेवढं खेचायचं. कारण आता नाही म्हटलं 1400 किलोमीटर आहे ना भाऊ, 1400 किलोमीटर अजून बाकी आहे. पण काही करून 1400 खेचायचं. कारण आता म्हणजे असं घरची झोप कधी भेटते, घरचं जेवण कधी भेटते, असं झालेलं आहे सगळ्यांना. एनर्जी लेवल थोडी झाली लो. कारण नाही म्हटलं आजचा आमचा 14वा दिवस आहे लडाख राईडचा आणि उद्याचा 15वा दिवस. म्हणजे 15 दिवस आम्ही कंटिन्यू बाईक चालवतो आहे. त्या बाईकला पण त्रास आणि आमच्या जीवाला पण आता थोडासा त्रास झाला आहे, पण कोण सांगत नाही आहेत. पण आता लगेच कमी असल्यामुळे काय होतं आहे, तयारी आमची पटापट होते. आता माझी टँक बॅग आहे फक्त टॉप बॉक्स, सगळ्यांचे सेमच आहे टँक बॅग. माझी फक्त टेल बॅग नाही आहे, कारण शावणे सांगितलं की टँक बॅगमध्ये आता वजन खतरनाक झालं आहे. बघा केवढी झाली आहे बघा, पूर्णची तेवढी 32 लिटरची तेवढी फुगली आहे आणि ह्याच्यामध्ये पण वजन आहे. पण आता बाईक ओके असल्यामुळे बाईक माझी पळते. त्यामुळे आम्ही हे काल रात्री छोटंसं हॉटेल घेतलं, छान भेटलं. हे हॉटेल आणि मागे त्यांचे रूम्स आहेत आणि यासमोर आपला हायवे. आता सुसाट निघायचं आहे. चलो अभी निकलते. आजचा प्रवास खूप मोठा आहे, कसा कितीपर्यंत होतो काय माहीत नाही, पण आज थांबायचं नाही आहे. आज थांबायचं नाही गाड्या, थांबायचं नाही. सगळ्यांनी घेतला ना मोबाईल वगैरे. चला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, सिद्धमहाप्रभूनाचा प्रवास सुखाचा होऊ दे. श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. चलो धूप का सामना करते हुए मुंबई पहुंचते हैं भाई, फटाफट मुंबई पहुंचते. अभी बस हो गया, अभी सोने का नहीं, अभी सोने का नहीं, अभी ये करने का, क्या भागने का मेरा अच्छा इधर इसमें ना. हाँ भाई, त्याने कल्याण, डायरेक्ट कल्याणचा मॅप झाला ना. चला निकलते. सगळं चेक करा, सगळं चेक करा. चलो भाई निकलते कि क्या है. एक जगह पे रुका ना तो भाई पसीने से हालत खराब हो जाएगी, वो जैकेट विकेट सब गिल्ला हो जाएगा. ओ अभी अच्छा लगा थोड़ा. मोरया.
फोर्थ गेट टाकला, चलो अभी रुकने का नहीं। भाई साहब आज थोड़ा मजा आ रहा है क्योंकि कल नींद अच्छी मिली हमको सबको, तो आज अच्छा लग रहा है। ऍक्च्युली काल रात्री काय आम्ही कव्हर केलं असतं, पण रात्री ना काय माहित नाही एवढ्या गाड्या होत्या ना ह्या हायवेला, खूप म्हणजे कंटाळा आला अक्षरशः आम्हाला. तर म्हटलं आज आपल्याला चान्स आहे, आज म्हटलं आपण सुसाट जाऊ, बघू इंदूर तरी क्रॉस केलं पाहिजे रात्रीपर्यंत, म्हणजे कसं उद्या आम्हाला बरं पडेल. पण आज आम्ही परत हॉटेल घेऊन झोपलो ना तर प्रॉब्लेम हा होणार की परत सकाळी लेट उठा, मग परत तरी आज बरं झालं आपल्या काय बॅग वगैरे जास्त नव्हत्या आणि फटाफट काम झालं आपलं. आणि ज्यांचे बॅग होतं त्यांनी बॅग पण काढल्या नाही, तसं ठेवल्या बाईकला टाकतो असं. ओके 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 फोर्थ लेन आहे, फोर्थ लेन तो हायवे आहे, टेन्शन नाही आहे. 1 2 3 4 मोठा हायवे आहे. दिल्ली आहे 45 किलोमीटर. दिल्ली में आपका स्वागत है, वेलकम टू दिल्ली. ओहो देखिए हम लोग क्या दिल्ली में नहीं जा रहे, बाहर से निकलेंगे. दिल्लीला पण जायला बरं होतं रे, कामं असली असती बाईकची काहीतरी. करोड बागला आपल्याकडे टाइमच नाही साला, दिवसा उठलो ना म्हणजे असं काहीतरी घ्यायला भेटलं असतं रे. हा अरे फंकी वगैरे अँटिक पीस चांगले भेटतात तिकडे. या रोडला तर जबरदस्त गाड्या आहेत रे. येल्लो ऑटो, दिल्ली के ऑटो ऐसे ही है, कलरफुल. रोड एकदम कडक है, कुछ भी बोलो. वॅगनार गेले, वॅगनार ठोकल्या ना वाटतं. हे दिल्लीचं काय ट्रॅफिक संपत नाही आहे, मोकळा रस्ता कधी भेटणार. आता आग्रा मथुरा, आम्ही आग्रा मथुरा करत करत जाणार इंदोरला. क्या बात आहे भाई, आज आपली बाईक सगळे स्ट्रेट करत जाणार. पुढे गेले काय रे, पुढे गेले की मागे आहेत. अच्छा मागे आहेत. चलो अभी हो गया नाश्ता का टाइम. मस्तपैकी मिला है हॉटेल. अरे वाह पार्किंग आतमध्ये आहे, क्या बात है. एक नंबर पार्किंग आहे भाई, सावलीमध्ये. जरा थंड होईल आपली बाईक, तोपर्यंत आपण पेट पूजा करूया. हां उतर उतर. ऐक भाई बरं वाटलं जरा. सकाळी आम्ही हॉटेलला निघाल्यानंतर बरोबर 110 किलोमीटरवरती पहिला ब्रेक घेतला आहे नाश्त्याचा. आणि म्हटलं आज नाश्ता दाबून करायचा, जेवायला थांबायचं नाही असा आमचा विचार आहे. कारण आम्हाला उद्याचा सूर्यनारायणचं दर्शन आम्हाला महाराष्ट्रात घ्यायचं आहे काही करून. त्यामुळे आज झोपायचं नाही, आज फक्त पळवायची आज फक्त. त्यामुळे बघू असा म्हणतोय, संध्याकाळच्या एनर्जीवर आहे, पण झोपायचं तर नाही आहे आज स्टे घेऊन कुठेच. झालं तरी रात्री कुठेतरी आम्ही 1 तास 2 तास पेट्रोल पंपावर झोपू, पण हॉटेलला स्टे आज नाही. आज काही करून सकाळी 3-3:30ला महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस करायची आपल्याला, म्हणजे महाराष्ट्र इंटर करायचं आहे. त्यामुळे आता नाश्ता करतो मस्त आहे की. ऊन तर इकडे आहे, पण आम्हाला ना महाराष्ट्रात जर आम्हाला पाऊस भेटला तर तेवढं बरं पडेल. का कारण रात्रभर प्रवास करून ना डोळे आमचे चरचरत असतात. पण पाऊस पडल्यास आपण ॲक्टिव्ह होणार पाहू जे पण असेल. पण आपल्याला उद्याचं सूर्यनारायणचं दर्शन महाराष्ट्रातच घ्यायचं आहे काही करून. त्यामुळे फुल ॲक्टिव्ह मूडमध्ये आहेत आता रायडर सगळे. आणि आपल्याला पार्किंग छान भेटली हॉटेलमध्ये सावलीमध्ये, कारण आपल्या गाड्या गरम झाल्या ऑलरेडी. आणि आम्ही बरी खेचली आज ट्रॅफिकमध्ये, पण आपण झापूक करत आलो आज. चल नाश्ता करू पटापट. आणि आता बॉडी तर पेन होत नाही, पण उन्हाचा त्रास होतो आहे आता. व्हेज मिनी थाळीमध्ये आम्हाला किती काय काय भेटलं आहे बघा. इकडे मला वाटतं ही आमटीसारखं काहीतरी दिसतं. इकडे सब्जी आहे, अच्छा डाल तडका आहे. इकडे मिक्स सब्जी, इकडे सलाड आहे, इकडे थोडा राईस आहे, आणि हे 2 रोट्या आहेत. त्यामुळे मिनी थाळीमध्ये आमचं पोट भरभरून होणार. कारण कसं मग मध्ये ब्रेक घ्यायची गरज नाही असा आमचा विचार आहे आता. कारण ब्रेकफास्टला थांबलेलो, पण म्हटलं नको 12:30 वाजले, म्हटलं जेवूनच घेऊ. तर असं आम्ही आता जेवून जॅकेट घातल्यानंतर एवढं गरम झालं ना बाबा, कधी हवा येते असं झालं आहे. पेट्रोल भरून घेऊ मग कसं पुढे टेन्शन नाही. पण मला 170ची रेंज दाखवते, पण म्हटलं जवळच आहे तर भरून घेऊ. कारण हायवेला परत काय होतं, कुठे भेटलं ना
थांबायचं म्हणजे कंटाळा. असं इथे थांबलं तर आहे, तर इथे टॉपअप करून घेऊया. सकाळी सूर्यनारायणाचं दर्शन घ्यायचं आहे तर बघा हो, महाराष्ट्रातच दर्शन घ्यायचं आहे आपल्याला काही करून सूर्यनारायणाचं. हवा आली बाई, हवा आली, बरं वाटलं जरा. हो डँग बँग माझी जरा अशी होते, जरा बांधली पाहिजे होती तिला. इथे लूज झाली आहे काय? नाही, इथे थोडी लूज झाली आहे. टँक बॅग एवढी मोठी झाली आहे ना की ती हलते सारखी सारखी. जाऊ दे गाईज. आम्ही आता युपीला विचार करा, आणि आम्ही किती राज्य क्रॉस करून आम्ही महाराष्ट्रात चाललोय. पण युपीमध्ये गरमी तेवढीच आहे, खतरनाकवाली गरमी आहे. पण रस्ते आवडले मला, रस्ते छान आहेत, काही बोला. असे आपल्या महाराष्ट्रात झाले पाहिजे. सुसाट महाराष्ट्रापेक्षा आपला मुंबई गोवा पहिला झाला पाहिजे. गणपतीला नाही तर त्रास आहे परत आम्हाला. अरे यार, लेफ्ट चौकात घातले. हा चाललाय ना मंद हळूहळू. ठीक आहे, टाकतो मी इकडे लेफ्ट साईडला, थोडं बाहेर टाकतो. ओके बस. हो बिल्डिंग आहे बघा. युपीमध्ये आपण म्हणतो काय नाही, न्यू कन्स्ट्रक्शन किती चालू आहे बघा. ॲडमिशन ओपन, स्कूल पण मोठे मोठे आहेत इकडे. युपी सिटी खूप मोठी आहे, काही बोला. आमचे 3 रायडर पुढे निघाले सुसाट, आणि आम्हाला वाटलं ते मागे आहेत म्हणून आम्ही थांबलो वाट बघत. हे भाई गेले सुसाट. हरियाणा 51, थार रॉक्स. इकडे मला थार जास्त दिसले हरियाणामध्ये. थार क्रेझी जास्त आहेत. चलो आग्रा, ताजमहल देखने जाते. ताजमहल मी तर बघितलं बाबा. हो गॉगलचा मला खूप उपयोग झाला, काही बोला. घेतला, थोडासा महागडा आहे, पण मला उन्हाचं एवढं त्याने साथ दिले ना उन्हामध्ये, खतरनाक. अजिबात त्रास होत नाही मला. वाटतच नाही की ऊन एवढं कडक आहे. डिकॅथलॉन मध्ये घेतलेला आहे, ब्ल्यू शेडचा. ब्ल्यू मस्त, एक नंबर आहे भाई. सुपर्ब यार, मस्त दिसते रे. चारधाम भाऊ, चारधामच्या इथे आलो. यस चारधाम. शंकर महादेव पावला असता मला. चला भाई चला. खूप गाड्या आहेत रोडवर, खूपच गाड्या आहेत. आता फक्त ना 100-120 किलोमीटरवर फक्त सोड्याचा ब्रेक घेऊया. सोडा ब्रेक. हा काय हा एकदम म्हणजे 120 आरामात, एवढ्यात ना. अजून तासभर चालवूया. तासभर जेवढी खेचायला घेते तेवढी खेचूया. रप्पा रप. राजभाई परत भेटला ना, राजभाईला पकडूया जाऊन पटापट. आज एवढं भारी वाटतंय ना, सांगू तुम्हाला मित्रांनो, की आज आपली बाईक म्हणजे सगळे राज्य करून, लेह लडाख फिरून, मनाली करून आज आपण युपी मार्गे चाललोय इंदोरला. म्हणजे आग्रा मथुरा करून इंदोरला जाणार. इंदोरवरून आपण जाणार नाशिक करत, धुळे वगैरे नाशिक करत जाणार आपण डोंबिवलीला. म्हणजे विचार करा, आम्ही पूर्ण सर्किट केलंय. आणि आता मला वाटतं 5-4.5 आज 4,800-900 समथिंग आपलं किलोमीटर झालेत आतापर्यंत. म्हणजे विचार करा, आम्हाला असं काय वाटतच नाही की आपण 4-4.5 किलोमीटर रनिंग करतोय आणि आपण आता मुंबईला चाललोय. म्हणजे एवढं भारी वाटतंय ना, की मी तर म्हणतो लेह लडाखची जी राईड आहे ना, ती प्रत्येकाने केली पाहिजे. खूप एक्सपिरियन्स येतो त्याच्यामध्ये. तुमच्यामधला स्टॅमिना कळतो की तुम्ही बाईक किती चालवू शकता, दिवसा किती खेचू शकता. आम्ही लुधियाना टू, मला वाटतं श्रीनगर, मोडासा टू लुधियाना नाही, मोडासा टू लुधियाना टू श्रीनगर आम्ही 800 ते 900 किलोमीटर खेचली. म्हणजे विचार करा, म्हणजे आपण किती ट्रेन होतो ह्याच्या लॉंग राईडमध्ये. आणि खूप काही शिकायला भेटतं. आणि प्रत्येक राज्यातून आपण जातो, प्रत्येक राज्य. आज मी युपी बघितलं पण नव्हतं. आज मी युपी माझ्या बाईकवरून फिरून मी चालतोय, बघतोय, हायवे बघतोय, इकडचे कंपन्या बघतोय. खूप सारे डेव्हलप आहे इकडे युपीला. तरी पण आपल्या मुंबईमध्ये गर्दी.
आता ते कसं आहे, जे लोक राहिले ते इथे राहिले, काम केलं. जे लोक निघाले कॉलेज करून, शिक्षण करून निघाले, ते मुंबईला निघाले, ते निघाले, सेटल झाले, त्यांची मुलं आली, असं झालं. ते काय करतोय हा भाऊ? हरियाणा पासिंग आहे. हा, आता ना तहान लागलेले. सोडा पाणी असं, म्हणजे सोडा प्यायची इच्छा झालेली आहे मला. तर बघतो इथे. आता नाही, आग्रा क्रॉस करून थांबायचं. आता नाही थांबायचं, आग्रा क्रॉस करायचं. आग्रा, ताजमहल बघा. ग्वालियर 137, आग्रा 25 आणि कानपूर 310. भाई जेवल्यानंतर आपण जबरदस्त खेचलेली आहे गाडी. 150 कंप्लीट करूया. 150 करून थांबूया. येस येस सर, पाणी आहे. पावसाचं आहे की कसलं समजत नाही, पण काही ठिकाणी पाणी खूप आहे. हे भाई, हे काय करताय रिक्षावाला असा? इकडे काय तिकडे काय काहीच कळत नाही. मेन म्हणजे ते मिरर मध्ये बघत नाही. राजभाऊ कुठे गेला माझा राजभाऊ? भिवंडी मार्गे गेला की? भिवंडी मार्गे घरी पोचला वाटतं. काय ते युपीला कोणते असेल, मित्राकडे गेला असेल. आता आम्ही ग्वालियरचा बायपास पकडला. आता हा बायपास पकडून आम्ही डायरेक्ट ग्वालियरमध्ये जाणार. ग्वालियरमध्ये खाली होता आपला एक फंटर गेला आहे, आग्रा सिटीमधून गेला आहे आणि तो बायपास घ्यायला विसरला. म्हणून जाताना एकत्र जायचं कधी पण. कारण कधी कधी आता मॅपिंग करतोय आपला आदर्श, कारण मॅप त्याला बरोबर कळतो आणि त्याच्याकडे मॅप आहे. त्यामुळे त्याला माहीत होतं की आपण बायपास करूनच जायचं आहे आपल्याला, कारण सिटीमधून गेल्यानंतर लेट होणार. तर आता आम्ही त्याला सांगितलं तू मॅप लावून डायरेक्ट ग्वालियरला बाहेर पड आणि आम्हाला तिकडे भेट, जिकडे आम्ही आता बायपास उतरणार तिकडे. कारण ग्वालियर अजून नाही म्हटलं तर 130-140 किलोमीटर आहे तिथून. पण आता इथून आला असं कसं आपण सुसाट गेलो असतो. आता तिथून त्याला त्या ट्रॅफिकमधून, मार्केटमधून सगळं करत करत सिटी करून यावं लागेल त्याला. पैसा प्रॉब्लेम आहे यूपीला अजून. कारण आम्ही अजून यूपी मध्ये जाऊ. बघा ग्वालियर 125 आहे अजून. यूपी मध्ये पण ना शेती जोरदार करता. बघा हा मुंबईचा ट्रॅक गेला, रेल्वे ट्रॅक मुंबईला. सर्व्हिस रोड स्टार्ट. पुढचा टायर आहे ना तो जरा वेगळा आहे, म्हणजे असं काहीतरी वेगळं. मला वाटतं कुत्र्याचा गू लागलाय. कुत्र्याचा गू लागलाय टायरला, म्हणून तो तसा कलरफुल दिसतोय. अच्छा, हा काहीतरी झोल आहे त्यामुळे असा कलरफुल आणि असा वेगळाच दिसतोय फिरताना. हे बघ, असं आपण इंटरकॉमवर बोलत गेलो ना भाई, तर कधी येईल हे महाराष्ट्र कळणार पण नाही. नाही ना, ते जवळच जायचं, कशाला पळायचं. 60-70 स्पीड मेंटेन ठेवायचा. कसं आहे बघ, गाणी ऐकून पण तू कंटाळतो. गाणी ऐकून पण ना झोप येते तुला. मी गाणी कधीच ऐकत नाही राईडर मध्ये, कधीच ऐकत नाही. हा म्हणजे जे पण असेल, मी गाणी कधीच ऐकत नाही. मी एक वेळ ना काहीतरी बोलतोय गाणी बिणी, पण गाणी नाही कधी ऐकत मी. इंटरकॉम बोलण्यात मजा आहे ना, ती अजून नाही रे भाई. जेवढं तुझं तोंड चालू राहणार ना, झोप येणार नाही. हा जे पण असेल, ते च्युइंगम पेक्षा ते आपण हे कम्युनिकेशन करतो ना, त्याच्यामध्ये टाइम निघून जातो. रात्री फक्त मोकळे रस्ते भेटले पाहिजे. हे बघ, आज मी सांगू कोणाला झोप येणार नाही. मला तर नाही येणार, कारण आता कसं आहे, ते कधी एकदा घर भेटते असं झालंय प्रत्येकाला. त्यामुळे झोप नाही येणार कोणाला आज. हा मग ठीक आहे ना भाई. ओके, हॉर्न असल्यामुळे कसं लगेच भाई बघतात आपल्याकडे ड्रायव्हर. हॉर्नच तसा आहे. चलो, रोड छान होता रे, पण गाड्या खूप आहेत सर या रोडला. हेवी गाड्या पण खूप आहेत. लेफ्ट साईडला पण गेलं ना
पळवायला, पण लेफ्ट साईडला पण रॉंगने खूप येतात. हा बघा आता हा बघ कसा करतोय बघ. हा ये लेफ्ट साईडला टाकूया, हे खाली आहे रोड. येस सर, हमको जा दे दो. लेफ्ट साईडला ठेवूया भाई, पूर्ण खाली आहे रोड. आता आतमध्ये टाक भाई, लेफ्ट साईडला पण भीती वाटते साले हे पटकन. हा तेच लवकर. आता हा बघ, आता हा कसा काय करतोय. नाही बाकी काय ना, आरामात ना पटकन बाहेर येतील तर जायला परत धक्का लागेल. राईटला ठेव, आता खाली आहे रोड, आता खाली आहे. धुरंधर वर ते आपण रील नाही बोलवली रे भाई, लक्षात नाही आपल्या. काहीतरी बनवली पाहिजे होती. हा खरा रायडर आहे, आपल्या पुढे चाललाय तो. धौलपूर 30 किलोमीटर आहे. हा बघा, हा यांना खरे रायडर बोलतात सर, खरोखर. बघा ना, आता ट्रिपल सीट घेतलंय, मध्ये पण एक बसली आहे आणि मागे जी बसली आहे ती, आणि करून हॉर्न देऊन चाललाय. आपाचीची परिस्थिती बघा काय केली त्याने. काहीतरी घेऊन चाललाय बाई, काहीतरी बड काय. डंपर केवढा आहे बघ. कसली शेती करतात इकडे काय समजत नाही युपीला. हे बघा केवढी शेती आहे बघा, काय आहे काय कळत नाही काय आहे ते. केवढी जमीन आहे बघा शेतीची. आता आम्ही अजून आग्रा गावामध्येच आहे, यूपीमध्ये. आणि आपला एक रायडर थोडा मिस झाला, तो गेला थोडा आग्रा सिटीमध्ये. आणि आम्ही बायपास करून पुढे आलो आणि थांबलो आता त्याची वाट बघत. तोपर्यंत आम्हाला पण आराम भेटेल, आमच्या गाड्यांना पण थोडा आराम भेटेल. आणि आपला जो फंटर आहे तो कसा सुसाट निघाला ना की तो काय बघत नाही मागे पुढे, मग सुसाट निघतो. तर आता आम्ही थांबलो यूपीमध्ये. एवढी पण गरमी नाही आहे, ओके आहे म्हणजे क्लायमेट, असं पण जास्त पण गरम होत नाही आहे. तर आता आम्ही ग्वालियर इथून मला वाटतं अजून किती आहे, 125 110. हां 100 किलोमीटर आता ग्वालियर आहे. तिथून MP चालू होईल ना मला वाटतं नंतर. हां ओके, ग्वालियरच्या अगोदर MP मध्ये आपण इंटर करणार आणि रात्री मला वाटतं पहाटे आपण महाराष्ट्रामध्ये इंटर करणार आहोत. तर आज आता 2 वाजता टायमिंग दाखवते आता, म्हणजे जर नॉनस्टॉप खेचली तर दुपारचं 2चं टायमिंग दाखवते डोंबिवलीचं. पण एवढं पण नाही खेचायचं आहे ना रात्री. आता आम्ही मला वाटतं अजून 1-2 तास खेचू, मग थोडा आराम करू, मग परत अजून 1-2 तास खेचू, थोडंसं पेटपूजा करू आणि मग रात्री आरामात हळूहळू जाऊन आपण सकाळपर्यंत पोचू. त्यामुळे आता कसं झालं आहे की घरची आठवण खूप यायला लागलेली आहे. त्यामुळे कधी एकदा पोचतोय डोंबिवलीमध्ये असं झालेलं आहे. बाकी रोड इकडचे सुसाड आहेत, काही बोला, मला रोड आवडले, त्यामुळे मजा आली जरा बाईक पळवायला. बाकी आपले मॅडम एकदम आज फुल एनर्जेटिक आहेत. आता घरी जायचं आहे ना, त्यामुळे एकदम फुल. आणि आम्ही हे बघा हे पितोय बघा, स्टिंग पितोय, स्टिंग. हे बघा, म्हणजे मी पहिल्यांदाच राईडमध्ये पूर्ण राईडमध्ये आत्ता घेतले स्टिंग, कारण माहीत नाही मला पिवावं असं वाटलं, जरा थोडीशी एनर्जी येईल. झोप तर येत नाही आहे मला, मजा येते. आज उलट गाडी थोडंसं स्पीड पकडायला मजा येते, कारण बाईकचं माझं काम पण झालं आहे, त्यामुळे खूप धमाल येते. फक्त हवा येत नाही इकडे. आणि गाड्या लावायला आम्हाला जागा चांगली भेटली बघा, झाडाखाली. आता आपला फंटर कधी येतो बघू, तो आला की मग परत निघणार. बाकी आपले सगळे रायडर थोडासा स्ट्रिंग घेतलं आहे, जरा स्ट्रिंग घेऊन एनर्जी वाढवत आहेत. बघा काका बसलेत बघा कसे, बघा कसे बसलेत. फुल गावचं फील आलं मला. बाकडे बिकडे बघा, खाटवर बसलो आहे मी. रिलॅक्स करतोय, चिल्ड. पण आज थकायला नाही झालं ना, असं मजा आली जरा. हां ऊन आता कमी झालं. गुज्जर काय गुज्जर, सगळ्यांच्या बऱ्याच लोकांच्या गाड्यावर बघितलं गुज्जर. बटाटा बहुतेक जास्त आहे इकडे, बटाटा शेती. MP मध्ये आहो आपण, MP मध्ये. अरे ग भाई लय जाम आहे इकडे रे. थांब उलटे. ओके लेफ्ट साइड ओके. हाय खाली. आता हा इकडे कुठे आला, हरियाणावाला.
आता मान दुखायला लागली त्या हेल्मेटमुळे खरोखर. अब हरियाणावाला आहे. थांब 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 हे भाई कसे पण बघ 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 कसा कसे क्रॉस करतायत भाई, खतरनाक. चलो 6 बज गया, कॉफी का टाइम हो गया. आपण आता ग्वालियरमध्ये आहोत. ग्वालियर मला वाटतं क्रॉस केलं. म्हटलं थोडंसं इथे चांगला हॉटेल धाबा दिसला, म्हटलं इथे फ्रेश पण व्हायला भेटेल, थोडंसं सुसू पण झाली आहे जोरात, आणि कॉफी पिऊ गरमागरम. हां बाजूला पेट्रोल पंप. बरं आपण म्हणजे चांगले स्टॉप घेतो, जिकडे जिकडे पंप आहे तिकडे. हां चला आदर्श याला पावर हे लावूया. हां ती ठीक आहे, आणि मग टेबलावर लाव. 7:03 झालेली आहेत आणि आम्ही ग्वालियर क्रॉस करून MP मध्येच आहोत आता, पण ग्वालियर क्रॉस केला आपण. आणि आता अंदाजे आपलं कल्याण किती किलोमीटर असेल? 1050 किलोमीटर आहे. आणि 1050 किलोमीटर आपल्याला आता बाईक चालवायची आहे. आणि शेवटचा टप्पा आहे आता लडाख राईडचा, आपला शेवटचा. पण आता एक चांगलं आहे, आम्हाला शेवटचा दिवस असून पण आम्हाला असं थकल्यासारखं का वाटत नाही अजिबात. कारण ती काय घरची ओढ. राज आता थकला ॲक्च्युली तो, कारण त्याला तिथून विरारला पण जायचं ना भाई. आपण कल्याण काय लेफ्ट राईट मारला की गेलो आपण घरी, पण त्याला परत विरारला जायचं, म्हणजे तो परेशान आहे. आणि आता थोडंसं रात्री मजा येईल जरा. आता आम्ही काय करू, कॉफी प्यायला थांबलो आहे. आता ना कॉफी पिल्यानंतर आम्ही सगळ्यांचे लाईट चेक करू, फॉग लाईट, आणि ते आता इम्पॉर्टंट आहेत. आणि येल्लो कवर वगैरे आधी काढून टाकू आम्ही, आणि लाईट पुसून मस्तपैकी शांत राईड करायची आम्हाला रात्री. कारण आम्हाला इंदोरला कमसे कम 1-2 हजारपर्यंत पोचायचं आहे. ते आता कवर आहेत ना, कवर येल्लो कवर, ते काढून टाका. नको काढून टाका, का माहीत आहे, म्हणजे चांगला विजन भेटत नाही. आता तुम्ही जर काढलात ना मागून, कारण ज्याच्याकडे प्रॉब्लेम आहे त्यांना पण क्लिअर दिसेल. ठीक आहे. तर मी पण आता येल्लो काढणार आहे. मी काल बघितलं हेल्मेटमधून ना प्रॉपर दिसत नाही, व्हाईटमध्ये कसं प्रॉपर रोड दिसतो. काय दिलं तुम्ही ऑर्डर? काय नाही, आता जसं कोणाला काय पाहिजे ते ऑर्डर करा. कोल्ड कॉफी. हां मग ठीक आहे. कॉफी कोण आहेत? कॉफी कोण आहेत? हां कॉफी ऑर्डर करायचं काय बघ, इथे ब्रेड वगैरे काय नाही आहे. ए मागे पुढे राहा, पुढे मागे पण राहू नको, कोणी जास्त पुढे पण जाऊ नको. हा काय मागे पुढे राहूया. हां चालेल. माझी 170 दाखवते रेंज आता. लाईट ऑन कर बघ, ऑन आहेत काय. ओके हां मग ठीक आहे ना, चालली ना तेवढी. आपण आलो ना स्पीडमध्ये, 100च्या स्पीडमध्ये आलो तर उतरणार ना झप झप झप. राजला मागे राहू दे. सगळं घेतलात ना. चला आता लेट करू नको. चला आदर्श पुढे राहा, आदर्शकडे मॅप आहे ना. चलो नाईट राईड स्टार्ट. उद्या सकाळ झाली की डायरेक्ट महाराष्ट्र दिसला पाहिजे. इंदोर बिंदोर काय नको, महाराष्ट्र. आम्हाला महाराष्ट्र दिसला पाहिजे सकाळीच. नाही घाटबीट काय नाही, आता हे सगळे असेच रस्ते आहेत. आता मला वाटतं बाहेर पडणार अजून ह्याच्यामधून, जंगलामधून, मग परत सिटी भेटेल आपल्याला. हे आले का सगळे? हा थांब आदर्श स्पीड थोडा कमी कर, येऊ दे आधी. आला मागे राहा. एकच स्पीड पकडूया, बरोबर होईल सगळं. चल आदर्श चल, आले चल. हा
ह्याला 1200 दाखवतंय. म्हणून मी तुला बोललो आदर्श नाशिक टाक, नाशिक. म्हणून नाशिक टाकलं पाहिजे होतं पहिलं. जाऊ देत चल. म्हणजे दिल्ली टू मुंबई नॉन स्टॉप राईड, क्या बात है. आम्ही विचार पण केला नव्हता. आम्ही म्हणजे असं बोलायचो की भाई जाताना दिल्ली मुंबई करायचं का, एक रेकॉर्ड बनेल आपलं. पण सगळेच बोलायचे नको रे, मग त्रास. एक तर आपली बॉडी थकलेली असणार पूर्ण एवढे 10-12 दिवस फिरल्यानंतर, तर आपण नको, आपण स्टॉप घेऊन जाऊ. पण 3 दिवस लागतील. तर म्हटलं ठीक आहे चालेल, काय प्रॉब्लेम नाही. पण आता सडनली ठरलं आमचं कालच रात्री की बाबा नको, आज जर आपण स्टॉप घेतला म्हणजे हॉटेल घेतलं, स्टे घेतला, तर उद्या उठणार नाही आपण. 9, 9:30, 10 वाजता उठणार, प्लस निघायला लेट आणि घरी पोचायला आपल्याला 2, 2:30, 3 वाजतील सकाळी. काहीच फायदा नाही. म्हणजे एकतर आपण मंडे आपण ऑफिस भरू शकत नाही, जॉईन होऊ शकत नाही मंडेला, रोज झोप अर्धी आणि त्रास पण. मग त्यापेक्षा म्हटलं आपण कंटिन्यू चालू. वाटलंच बाबा झोप येते, आपण थांबू तिकडे, टेन्शन नाही. आपल्याकडे रेनकोट आहे, रेनकोट घालायचे, पेट्रोल पंपावर झोपून द्यायचं. 1-1 तास जरी प्रत्येकाला भेटले तरी बस झालं. तर आम्ही अशा प्रकारे निघालो. म्हटलं ठीक आहे. आता बघा, जर तुम्ही बाहेरच्या राज्यात असाल ना, 5-6 जण जर तुमच्याबरोबर असतील आणि त्याच्यामध्ये 2-3 जण ॲक्टिव्ह पाहिजे. म्हणजे ॲक्टिव्ह म्हणजे काय की बाबा कोणीतरी असं बाईकबद्दल नॉलेज पाहिजे थोडंफार, किंवा बाईकला काय झालं तर इमर्जन्सी काहीतरी करणारा पाहिजे, किंवा थोडंसं नॉलेज पाहिजे त्याच्याबद्दल. तर आमच्याकडे त्या पद्धतीत माणसं आहेत. राजभाऊ असल्यामुळे आम्ही टेन्शन फ्री आहोत. कारण राजमध्ये असं आहे ना, एवढं टॅलेंट आहे की तो इमर्जन्सी लगेच त्याच्या डोक्यात असतं काय करायचं, एवढा त्याच्याकडे डोक्यात भरलेला आहे. त्यामुळे आम्ही ते बिंदास असतो. बाकी काय मॅपिंग वगैरे आदर्श भाऊ आहेत की बाबा कसं काय जायचं, पुढे रोड कसा आहे, पुढे काय भेटेल, पेट्रोल पंप कुठे आहे, मेडिकल कुठे आहे, पुढे कुठला गाव येतो, हे सगळं त्याला कळतं मॅप. आणि बाईक चालवताना पण तो बघतो, आपल्याला सांगतो, इन्फॉर्म करतो. त्यामुळे टेन्शन नाही. आणि बाकी ह्यांना एनर्जी द्यायला, ह्यांना थोडंसं जोशमध्ये करायला, जोश आणायला मी आहेच. चला चला काहीतरी गाण्याबिण्या बोलून बोलून त्यांना मनोगत करतोय, त्यांचं मनोरंजन करतोय, मनोरंजन. आता हा आलाय आपला टोल नाका. इंदोर आहे 414 किलोमीटर. ओ माय गॉड. टोल नाका आला. केवढा मोठा आहे बघा, जबरदस्त जागा ठेवली टोल नाक्याला. आणि समोरून कोणतरी येतोय. इकडे ना रॉंग साईडने खूप लोक येतात, आम्ही बघितलं एमपीला असं नाही, सगळीकडे तेच आहे. आपण आता एमपीला आहेत म्हणून आपल्याला वाटतं ते, आपल्या पण गावी तेच आहेत. कारण ते वळसा घालावा लागतो म्हणून ते शॉर्टकट येतात, फक्त त्यांना सांभाळावं लागतं. कारण आपण स्पीडमध्ये असतो ना, त्यामुळे लगेच कळत नाही रॉंग साईडने कोण येतंय काय. बाकी ना रोड आम्हाला आता सुसाट भेटलेला आहे. आता हा रोड असा कुठपर्यंत आहे माहीत नाही, पण आपल्याला इंदोर नंतर जे स्पीड ब्रेकर भेटणार ना, ते हालत खराब करणार आमचे. सकाळीच भेटतील आपल्याला, ते हालत खराब करणार 100%. नारळाची झाडं माड काय बनवलंय रे, भारी वाटतं रे, एकदम सुपर मस्त दिसतात. झाडं लावून म्हणत अडेल आहे नाही, ती झाडच तशी आहेत डायरेक्ट. अच्छा, मला परत पहिल्यांदा हे चालू करावं लागेल. हे पण छान वाटतं. हे त्रिशूळचं लावलंय ना, ते पण मस्त वाटतं. एवढा स्पीड मेंटेन ठेवतो ना आम्ही, कडकवाला जबरदस्त स्पीड मेंटेन ठेवलाय आम्ही. आता मला वाटतं 100+ झालेत. म्हणजे कॉफी पिल्यानंतर 100+ आम्ही अंतर कापलेलं आहे. आता जेवायला थांबायचा, कडकडून भूक लागली आहे. तरी मी आता 90-100 चालू आहे. कारण काय होतं, वायझर आहे ना हेल्मेटचं, ते वायझर बंद केल्यानंतर ना प्रॉपर रोड दिसत नाही प्रॉपर. आणि वायझर उघडला तर डोळ्याचा सत्यानाश. दोन्ही बाजून मरण, इकडून पण मरण, तिकडून पण मरण. सुंदर असा धाबा बघायचा, गरमागरम, थोडंसं लाईटली जेवायचं, म्हणजे जेणेकरून झोप आली नाही पाहिजे. आपल्याला झोपायचं पेट्रोल पंपावरती आज. भाई धीरे धीरे से चलो, धीरे धीरे से मेरी जिंदगी में आना. जेवायला थांबायचं असेल तर स्पीड थोडा हळू ठेवा. म्हणजे भेटलं तर लगेच थांबा.
आता गाडीला आराम देऊया जरा. हा मी नाही बघा भेटला तर थांबा लगेच. आलो. तुम्ही बघा ना भाऊ, चालेल. आई ग, थोडस खायचं आहे, काय पण चालेल. 150 प्लस झाले. 150 झाले का किलोमीटर? लेफ्ट साइड में नहीं है. हाँ चलो अभी आगे चलिए. तो बहुत कुछ पुलिस लोग की गाड़ी खड़ी है उधर. कोई तो कर्मचारी आया है खाना खाने के लिए. हाँ नेता आगे देखो, अभी आगे सिटी बड़ा दिख रहा है उधर. छोटा सा रोड टच देखो, रोड टच. गाड़ी अच्छी तरह खड़ी रहनी चाहिए. वासुदेव, हाँ था. रुको उधर रुको. चौका चुल्ला आपका स्वागत है. हे चला लवकर, गर्दी भरपूर होते. खूपच मोठा आहे रे हे चौका चुला. बसली एकच फॅमिली. हालत अशी खराब झालेली आहे. आता शेवटचा दिवस आहे, पण एनर्जी आहे ठुसून भरली आहे. पण बाईकवरून उतरलं ना की असं वाटतं की आता झोपायचं रूम घेऊन. असं वाटतं बाईकवर बसल्यानंतर काय वाटत नाही. बाईकवर बसल्यानंतर चला पळवा. पण आता नाही. आता असं वाटतं अरे आता जेवून ना थोडं झोपायचं असं वाटतं. पण झोपलं ना आता प्रॉब्लेम असा आहे. म्हणून म्हटलं झोपता नाही. आता वाटलंच तर थांबायचं, पण झोपायचं नाही असं ठरवलेलं आहे. चमचा मस्त आहे रे, मोठा. अजून एक भाजी राहिली आहे ना? तीन आहे काय? शेवाची, चणा आणि पनीर. 12 वाजले. ऐक चला, कानात कोण खाते समजत नाही. हेल्मेट घातलं की कानात खाते. चला आपल्या ब्रेकवर आहे आता. पुढच्या ब्रेकवर सगळं अवलंबून आहे. चला ओ रे या. एमपीवर निघतोय आम्ही आता इंदोरला जायला. इंदोरवरून आपण महाराष्ट्र बॉर्डर किती वाजता क्रॉस करतोय काय माहिती. लाईट ऑन करू पहिले. हां पहिला आधी हळूहळू जाऊ आणि मग स्पीड पकडू. जरा जेवलो ना लगेच स्पीड नको. हळू इंजनला आपण प्रेशर द्यायचा, नाहीतर आपल्याला प्रेशर येईल. पण हवा थंड येत नाही रे अजिबात. हां हवा अजिबात थंड येत नाही. हा हवा जरा थंड आली असते ना, मजा आली असते जरा. बघा आम्ही 10:30ला आलेलो, आता 11:15 वाजले. विचार करा किती वेळ आम्ही थांबलो एका जाग्यावर. म्हणजे एवढा मोठा ब्रेक होतो. आपण कव्हर करतो अंतर, पण तेवढाच आम्ही ब्रेक मोठा घेतो. आता किती वाजतील क्या मालूम कितना बजेगा. पण आपल्याला काही करून मुंबईमध्ये एंटर करायचं आहे दिवसा ढवळ्या, रात्री नको. म्हणून काही करून उद्या झोप भेटली पाहिजे घरी. उद्या घरची झोप पाहिजे. म्हणून आज झोपायचं नाही, आज जागरण करायचं आहे. जागरण. तुमचा आवाज खरखर येतोय रे, खरखरतोय खूप. यायला माझा आवाज येत नाही काय समजत नाही. माझ्या इंटरकॉमचा प्रॉब्लेम आहे तुमच्या.
तिकडे ना आम्ही बघितलं धाबे हॉटेल्स खूप मोठे मोठे आहेत धाबे, पण आता धाब्यामध्ये ना जेवायला जास्तीत जास्त 5 ते 4 लोकच असतात, पण एवढे मोठे मोठे आहेत ना बाबा बाबा, खूप एकदम असं वाटतं की हायफाय आहेत. पण आता नॉर्मल रेट आहे, पण एवढं प्रॉपर्टी बनवतात ना खतरनाक. इंटिरियर डिझाईन खूप भारी बनवतात. आज मी काय केलंय बघा, मी पुढे आहे आणि माझे दोन्ही मिरर आहेत ना, दोन्ही मिरर असे वरती करून ठेवले वरती. कारण का माहिती आहे कारण याचं, आता मागून जे येत आहेत ना त्यांची जी फॉग लाईट आहे डायरेक्ट मिररवर बसतात आणि मिररवर बसताना डायरेक्ट डोळ्यात कचाक करून घुसत आहेत माझ्या, त्यामुळे मला पुढचं काय दिसत नाही, पूर्ण आंधळा होतो लगेच. म्हणजे बघा हे बघा, हे असे डायरेक्ट माझ्या मिररवर पडून डायरेक्ट डोळ्यात, त्यामुळे पुढचं काहीच नाही दिसत. म्हणून म्हटलं ते मागून गाडी बिडी आली तर आपल्याला कळते, कारण मी त्यांना बोललोय बघा मागून जर गाडी आली तर मला सांगा. पण मिरर मी असं ठेवू शकत नाही, म्हणून डायरेक्ट वरती करून ठेवले, डायरेक्ट आकाशात. आकाश बघा तोपर्यंत, उद्या आकाश आपल्याला डायरेक्ट महाराष्ट्रात बघायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला आता स्पीड मेंटेन ठेवायचा आहे. फालतूमध्ये आपला जेवणामध्ये टाइम वेस्ट गेलेला आहे. नाही ठीक आहे, तरी आम्ही 150+ खेचल्यानंतर आम्ही नाही म्हटलं 1.5 तासाचा ब्रेक घेतला, ठीक आहे, ओके आहे. म्हणजे गाड्या पण आपल्या थंड झाल्या, गाड्यांना काय प्रॉब्लेम होत नाही, आपल्याला प्रॉब्लेम आहे. आपण एकदा बाईकडून उतरलो की असं ती गप्पा मारण्यात एवढा टाईम निघून जातो ना, तो कळत नाही. म्हणून ग्रुप मोठा असला की टाईम जाणार. हां, एक ग्रुप जण असल्याने ठीक आहे, चल बाबा इथे उभ्याने काहीतरी खाऊ, उभ्याने चाय पिऊन निघू लगेच. 1:30 झाली आणि आम्ही जस्ट पेट्रोल पंपावर थांबलेलो, कारण मला ना जोरात झालेली, जोरात. हे बघा ही वाली जोरात प्रेशर आला, नाही म्हटलं थांबलंच पाहिजे. हा असं पोळ आली ना पोटात की कधी एकदा थांबतो पोचतो आणि हलका होतो, असं झालेलं. आता बरं वाटतंय, पण आमचा आता विचार असा चाललाय की 3-3:30 वाजेपर्यंत खेचायची आणि थोडा पेट्रोल पंपावरती 1 तास झोपायचं, तसं विचार चाललाय. बघू आता. पण पहिला आधी म्हटलं इंदूर येऊ दे, इंदूर क्रॉस केल्याशिवाय मजा नाही ना. म्हणजे तेव्हा कसं जीवन ओके, आता हरकत नाही, आता कमी डिस्टन्स आहे आपल्याला. पण अजून 800 किलोमीटर आहे, अजून 800. आम्ही जेवल्यानंतर एकदम हळू रमत गमत गेलो, म्हणजे गप्पा टप्पा मारत का, कारण जेवल्या कधी झोप येते बाईकवर. म्हणून पहिल्या आधी म्हटलं आरामात जाऊ, मग परत थांबलो, डोळ्यावर पाणी मारलं. आता म्हटलं चला निघूया. तो तेवढा टाइम पिरियड असतो जेवल्यानंतरचा. आता झोप कधी येईल माहिती आहे, आता 4:30-5ला झोप येईल. इकडे तर सगळं सामसून झालं, सामसून सगळे झोपले. शांत जागा आहे, शांत हायवे आहे एकदम. हा बेकारवाला हायवे आहे, काहीच नाही आहे. धाबे पण इकडे, हॉटेल पण बंद होता 11:30-12 वाजता. हवा आहे की हवा आपली, मला नाही ना, हवाच आहे, हवा सुटली आहे. माणसाला अति झोप आली ना की माणूस काय बघत नाही, गादी वगैरे, जमीन तर जमीनवर झोपतं. अशी आज आमची परिस्थिती झाली. आज आम्ही बरोबर 1 तास झोपलो ह्या पेट्रोल पंपाच्या इथे, कारण कंट्रोल होत नव्हतं. खूप आम्ही बघितलं पण नाही. म्हटलं अति नको करूया, गप्प म्हटला 1 तास झोपू. सगळे झोपलो, फक्त श्रावणी आणि मंदार जागे होते, कारण त्यांना आम्ही बोललो की आम्हाला उठवा, नंतर तुम्ही झोपा. पण त्याने काही उठवलं नाही आम्हाला आणि त्यांना काही झोप येत नव्हती. पण म्हटलं ठीक आहे, जाऊ दे चला. आणि 1 तास झोपलं ना, आता एवढं फ्रेश वाटतंय ना की आता आपण कुठे, आताच स्टॉप नाही, आता झोप नाही, बस झालं. आपण चांगले झोपलो, आता जरा चांगलं खेचूया जरा ना, धडाधड. ठीक आहे, जाय बघू आता. स्टार्ट तर करू, राईड स्टार्ट केल्यानंतर समजेल ना टाईम काय ते.
काय पण मला कंट्रोल न होत होतं म्हणून मी नाही, मला ॲक्च्युली झोप येते, नाही तर मी कधी थांबत नाही, मला खरोखर येत होती झोप. मी तिथून नंतर इकडे आलो, परत खॉटवरून इकडे आलो, परत इकडे झोपलो मी. ना आवाज मी झोपलो तिकडे, पण नंतर मला ते खॉटवर नाही खॉटवर मला प्रॉपर असं झोपायला भेटत नव्हतं, म्हणून मी इकडे आलो खाली जमिनीवर. हाँ उस KTM का है ना, तो उसको KTM का ही बनाया टॉप बॉक्स. जिस पेट्रोल पंप पे सोए थे उसी पेट्रोल पंप का थोड़ा पेट्रोल भरते हैं. ये क्या है? कैमरा? ये कैमरा है, क्या होता है? इसमें थोड़ा रिकॉर्ड होता है, जिधर जाता हूँ उधर रिकॉर्ड करता हूँ और यूट्यूब पे डालता हूँ. चैनल होता है? वंडरवी सिद्धेश नाम है. देखिए बस ज़्यादा ऊपर मत ले गया, बस 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 बस. फोन पे करा. हाँ गूगल पे. चलो त्या पेट्रोल आता किती किलोमीटर दाखवते कल्याण? 723. ठीक आहे, चला. पाऊस आला नाही पाहिजे, फक्त पाऊस आला नाही पाहिजे. नाही नाही नसणार का तो वाटतोय तुला तो? हा पडतोय, पण तो तेवढा नाही आहे. किती वाजले असतील? हा 5 वाजले. ओ माय गॉड, 5:09 झाली. निघालो आता. इंदोरला पोचायला 3 तास पाहिजे अजून, आणि आपलं महाराष्ट्र बॉर्डर आता क्रॉस करतोय कधी काय माहिती. पण झोप अति आल्यामुळे आम्ही झोपलो, आणि मला फर्स्ट टाइम एवढी झोप आली, नाही तर मी कधी झोपत नाही राईडमध्ये. पण काय झालं माहिती, ॲक्च्युली माझी बॉडी खूप थकलेली. मी जाताना पण झोपलो नाही, कारण आम्ही जाताना पण एकदा मला वाटतं ह्याला श्रीनगरला जाताना आम्ही झोपलेलो एकदा पेट्रोल पंपावर, पण तेव्हा मी झोपलो नव्हतो. पण आत्ता मला काय माहीत नाही, पण एवढी झोप आली ना, मी कंट्रोल करू शकलो नाही. मग शेवटी मीच बोललो, बाबा मला झोपायचं आहे, तुम्हाला बघा झोपेल. मग सगळे रेडी झाले परत झोपायला. मग म्हटलं हॉटेलला गेलो असतो ना आता, पण हॉटेलला आता एवढं दारादूर झोपलो असतो ना आम्ही, सकाळी उठलो नसतो आज. त्यामुळे हा आमचा डिसिजन चांगला होता की बाबा थोडं झोपू आणि निघू. आता नाही म्हटलं आम्ही 1 तास चांगले झोपलो सगळेजण, फक्त मंदार श्रावणी झोपले नाही. श्रावणी झोपलेली, पण तिला काय माहीत नाही, झोपच येत नव्हती. तर म्हटलं ठीक आहे चल. पण मी आता एवढा फ्रेश झालोय ना, मी तर माझं सांगतो की म्हणजे आता मला असं वाटतच नाही की मला झोप येईल आता, कारण मला जबरदस्त झोप येत होती. आता मी एवढा फ्रेश आहे ना की मला आता स्टॉप नाही घेत तरी चालेल. 200-250 किलोमीटर आरामात खेचणार आता नॉन स्टॉप. आणि आता उजाडलं ना की जरा अजून मजेल का बाईक पळवला, कारण रात्री ना एक तर रोड आपल्या ओळखीचे नाही आहेत, त्यामुळे समजत नव्हतं. आता इंदोर नंतर रस्ता माझा तोंडपाठ आहे, म्हणजे कसं मी जाऊन आलोय त्यामुळे माहिती आहे रोड काय कंडिशन आहे रोडची. त्यामुळे आता स्पीड ब्रेकर आपल्याला हैराण करतील, फक्त पावसाने थोडी मेहरबानी करून आला नाही पाहिजे बस. मग आपण आरामात संध्याकाळपर्यंत खेचू शकतो धडाधड. येतो पटकन ना, खाली करून येतो पोट. असं काय आलंय, मला लागली नाही वाटतं व्यवस्थित. बघ पुढे सगळं. अरे खाली झोपली असते बाईक वरती. चलो गाईज, काही तास बाकी आहेत आता आमच्या लडाख राईडच्या शेवटच्या दिवशी. हा येत आहेत ना, येऊ आपण हळू चालू ना तोपर्यंत. चला लडाख राईड, ड्रीम राईड तयारी एवढे 2 महिन्यापासून चालू होती, ते आता काही तासात संपणार आहे. आणि कधी लवकरात लवकर आता घरी पोचतोय असं चाललंय. आता आमचा विचार चालू आहे, बघू दिवसा पोचायचा विचार आहे. पण आम्ही 2 तास झोपलो तिथे आमचा टाइम वेस्ट गेला, पण ते पण चांगलं आहे. अतिरेक नको जास्त, ती झोप चांगली आहे, टाइम गेलेला चांगला आहे. 1 तास 2 तास लेट पोचू घरी, काय प्रॉब्लेम नाही. पण आम्ही आता बऱ्यापैकी कव्हर केलं, बरं झालं. पाऊस नाही, सगळ्यात महत्त्वाचे पाऊस आधी गेलाय, नाहीतर पावसाने हालत केली असती खराब आपली. इंदोर 73 किलोमीटर. चलो
इंदूर नंतर हालत खराब आपली. स्पीड ब्रेकर सीट. माझं काल होतं विचार की सूर्यनारायणचं दर्शन मला महाराष्ट्रात घ्यायचं होतं, पण नाही झालं बाबा देवा. सूर्यनारायण आम्हाला MP मध्येच दर्शन दिलं शेवटीच, लवकरात लवकर दिलं. नाही झालं आम्हाला, कारण काय माहित नाही, झोप अजिबात कंट्रोल होत नव्हते. त्यामुळे आम्हाला MP मध्ये दर्शन दिलं. खूप चांगलं केलंस. पण तू जायच्या अगोदर आम्ही घरी पोचण्याचा प्रयत्न करू, बघू. आता नाश्त्याला थांबायचं, पण एवढ्यात नाही. मी बोललो 2 तासानंतर 9:30ला थांबायचं. तर डायरेक्ट 7:30 वाजले ना, 9:30ला. अरे बाबा बाबा बाबा, हे काय ते बघा. पलटी झाला पूर्णच. काय आहे काहीतरी आहे. अरे बाबा, पूर्ण पलटी झाला, सगळा माल पडला खाली. काहीतरी गवतासारखं असं आहे प्रकार, मक्यासारखं आहे, मक्यासारखं. हो, अभी किधर पहुंचे हम लोग? हाँ, का आलं? कुठे पोचलो? कुठे पोचलो? कुठे पोचलो? इंदोर, इंदोर, इंदोर नाही आहे. इंदोर, मुंबई, मुंबई. 622 किलोमीटर. मुंबई, नाशिक, भाई भाई, भोपाल, भोपाल, भोपाल. चलो अभी ले लो लेफ्ट इधर से. थांबलेत काय का ते? थांबलेत काय ते? थांबलेत काय ते? हा, अच्छा, आला ना राज, आला ना. चला चला चला, आला राज आला. तोच मागे राहतो भाऊ आपला, काय समजत नाही काय मागे राहतो. अभि भगाओ. इथेच लावा, बाहेरच लावा गाड्या. तिथे साईडला लावा जरा, बाहेर. काय बोला? हाँ, अच्छा वाला दो, पका हुआ दो, पका हुआ. हाँ क्या गावात बघ गेले असते पाण्यात. आता काहीतरी त्याला इथे ठेवतो असं लटकून. ओ हो, चलो भाई, लास्ट का दिन है. खा के लो. अभी लद्दाख फिर वापस कब जाएंगे मालूम नहीं. बघ शेती, बघ जोरदार करतात इकडे. काल त्याची बॅटरी उतरत नाही. रॉयल एनफील्ड आहे ना. तू खा, तुला विरारला जायचंय. जेव्हा बर्फामध्ये होतो तेव्हा थंडी नको, गरमी चालेल. आता गरमीमध्ये आलो, थंड बरं होतं, बर्फ बरं होता, असं असतं. म्हणून माणूस असमाधानी आहे. आता किती गरमी आहे बघा आपल्या महाराष्ट्रात. आपल्याला ती थंडी सहन होत नव्हती. कधी एकदा आपण मुंबईत जातो असं झालेलं. आता बघा 50-50 किलोमीटर आम्ही ब्रेक घेतोय, पाणी प्यायला, उसाचा रस प्यायला, लिंबू सरबत प्यायला. आणि असे जर ब्रेक घेतले तर आपल्याला 2 वाजतील सकाळचे. उलट ॲक्च्युली ना, कधी पण मी तर म्हणतो थांबायचंच नाही. घसा सुकू दे, काही सुकू दे, थांबला की अजून गरमी वाढते आणि तुम्हाला अजून काहीतरी पिवावं असं वाटतं. आणि ते लिंबू सरबत वगैरे पिल्यानंतर ना तहान खूप लागते. चल चल चल, बघू नको, पटकन चल. म्हणून कधी ना मी तर बोलतो गरमीत थांबायचंच नाही. एकदाच थांबा 100 किलोमीटर खेचून मस्तपैकी, आणि एकदाच काही ते पाणी वगैरे पिऊन घ्या. पण काय 1000 वेळा थांबल्यानंतर काय मजा नाहीत, मग नंतर कव्हर होणार नाही अजिबात. कारण संध्याकाळी परत ट्रॅफिक मिळू शकते आपल्याला कुठे, पडग्याला. आणि चल रे बाबा, हे इथे ह्यांचाच कंटाळा आहे हा, आपली बॉर्डर सोडेपर्यंत.
अजिबात हालत नाही. खूप हेवी गाड्या असतात तिकडे ह्या लाईनला. आय ग. आणि स्पीड ब्रेकर, बाकी काय नाही. हा नर्मदा नदी ना. येस, नर्मदा नदी. नदीला बऱ्यापैकी पाणी आहे. हा, काही काही नद्यांना पाणीच नाही आहे. मस्त वाटते पावसात, भारी वाटत असेल. चलो भाई, महाराष्ट्रामध्ये तर आलो, पोचलो महाराष्ट्रात. आत्ता बरं वाटलं. धन्यवाद, थँक्यू. चलो 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 अभी चलो. भागो भागो दौड़ो. चले यूपी वाला. कधी एकदा घरी पोचतोय असं झालं आहे आता. कारण एवढी गरमी आहे ना धुळे आणि मालेगाव साईडला. आता मालेगाव इथून आहे 153 किलोमीटर आणि नाशिक आहे 259, 259. तर आम्ही थोडं पुढे आलो. आपले फंटर थांबलेले मागे. तर म्हटलं झाड बघतोय, झाड नाही, हे छोटंसं एक भेटलं. म्हटलं इथे थांबू, जरा पाणी पिऊ. कारण ना एवढं ऊन असल्यामुळे काय होतं, वाफा एवढा मारतात ना, घसा सुकतोय कंटिन्यू. त्यामुळे म्हटलं थोडं थांबू जरा, तोपर्यंत आपले पार्टनर येतील. ऊन कडक आहे आता. कधी घरी पोचतोय असं झालं आहे, पण किती वाजतील काय माहीत नाही आता घरी पोचायला. तरी मी अंदाज पकडला आहे 8-9 वाजणार 100%. आता जेवणाचा जेव्हा ब्रेक होईल तेव्हा 1 तास जाईल आरामात त्याच्यामध्ये. कारण आले डुले, तो कोण झोपेल, कोण हळू जेवेल. मग जेवल्यानंतर थोडासा टाईमपास, त्याच्यामध्ये टाईम निघून जाईल. तर मी 9 पकडलं आहे. बघू आता काय, शेवटचा दिवस आहे ड्रीम राईडचा. त्यामुळे आरामात जाऊ, घाई गडबड नको. कारण एवढे दिवस चांगले गेलेत आमचे. तर शेवटच्या दिवशी काही आगळं वेगळं नको घडायला, म्हणून म्हटलं आरामात जाऊ. पाणी ब्रेक घेतला थोडा. आत्ता असं झालंय ना की असं वाटतं की जॅकेट वगैरे सगळं काढून टाकायचं, नॉर्मल जर्सीवरती राईड करायची, असं खरोखर वाटतंय. नाही तर लडाखला असं वाटत होतं रे बाबा, जॅकेटवरती ते लायनर, त्याच्यावरती रेनकोट, एवढं सगळं घालून पण थंडी वाजायची. आणि आता असं वाटतं इथे काहीच नको आहे. हवा पण येते, नशीब. आता हालत अजून खराब झाली असते. MP अजून दिसत आहेत, MPच्या गाड्या इकडे. काय पोचू आता. किती वाजता आहेत काय माहिती. चलो, लडाख राईड काही तासात संपणार. हा 15 दिवसाचा प्रवास बरोबर संध्याकाळी संपणार आहे. प्रत्येकजण आपापल्या घरी जाऊन आज निवांत झोपतील. आणि झोपताना ते 14 दिवस आठवतील की आपण त्या 14 दिवसात किती मजा मौज केली आहे. ते जेव्हा लांब असतो तेव्हा घरी जावं सारखं वाटतं, कधी एकदा घरी जातो. आणि जेव्हा घरी पोचतो तेव्हा दुसऱ्या दिवशी असं वाटतं, अरे रे काय ते दिवस होते, त्या 14 दिवसात किती धमाल केली, असं असतं. पण ठीक आहे, म्हण आहे ते, चलचल असतं, चंचल. पण एक आहे, महाराष्ट्रात एंटर केल्यानंतर आपले पण वाटतं हे खरं आहे. ते मला बाहेर नाही वाटत. कारण महाराष्ट्र म्हणजे असं बिंदास वाटतं, माणूस बिंदास होतो एकदम. आणि आज आम्ही आता बिंदास झालोय. नाशिक आलं, कसाला क्रॉस केला की हा की आपला इलाका, आपण का इलाका आहे का ना बाय. चला, आजच्या राईडचा आमचा शेवटचा लंच होता. आणि तो पण आम्ही केला धुळ्याच्या अगोदर. फक्त धुळ्याच्या अगोदर लंच केला आम्ही, जेवलो. हॉटेल आल्यानंतर आम्हाला मटण थाळी वगैरे दिसली. म्हटलं ठीक आहे, खूप दिवस झाले खाल्लं नाही काय, म्हटलं मटण थाळी खाऊया. आणि मटण थाळी घेतली. इथे एवढं बनवतात ना की मी तो चुकून पण ह्या हॉटेलमध्ये येऊ नका. धुळ्याच्या अगोदर मला वाटतं 20 किलोमीटर अगोदर आहे. हॉटेलचं नाव आहे हॉटेल राजमुद्रा. हॉटेल छान दिसतं, गाड्या पण चांगल्या लागलेल्या असतात, बाहेर पार्किंगला जागा आहे. हॉटेल लांबून छान दिसतं, पण आतमध्ये आल्यानंतर खूप एकदम म्हणजे बेकार सर्व्हिस आहे इकडे. म्हणजे जे पाहिजे ते भेटत नाही, जे म्हणजे फालतू सर्व्हिस आहे. चुकून पण इकडे ह्या हॉटेलमध्ये कोणी येऊ नका. एक वेळ ते आपले गावचे धाबे असतात ना नॉर्मल, त्या धाब्यामध्ये जेवायला जा.
पण अशा ह्या हॉटेलमध्ये ना चुकून पण येऊ नका. हे बघा समोरच आहे, हा सगळं रोड जातो आहे आपला नाशिकला आणि हा चालला आहे इंदोरला. आणि हे हॉटेल आम्ही कुठे हे खाल्लं आणि आम्ही या हॉटेलमध्ये आलो असं झालं. हे बघा कोणच चांगलं जेवलं नाही, पण आता बोलू दे, आलो तर आलो म्हणा, आता काय थोडंसं जेवलं, आता निघायचं आहे. बाकी आता काय आपल्या शेवटची कॉफी होती मित्रांसोबत आणि त्यानंतर आपापल्या घरी. मला वाटतं घरी पोचायला आम्हाला 11 वाजतील असं वाटतं, कारण इथून 8 तास दाखवते अजून डोंबिवली. चला काही तास बाकी आहेत आपली राईड संपायला, तरी पण आम्हाला 8 तास पाहिजे घरी पोचायला. कारण डोळ्यामध्ये एवढी उष्णता आहे ना की बाईक चालवायची इच्छा होत नाही. आणि प्लस कालचं जागरण होतं त्यामुळे डोळे एवढे चुरचुरत आहेत म्हणजे झापड येते. आता आम्ही जेवलो, भूक तर लागते, काय करणार. मग आम्ही जेवलो तर ह्या हॉटेलमध्ये आलो. ते हॉटेल पण एकदम बकवास होतं ना, खरोखर बकवास हॉटेल. सगळे शिव्या घालत आहेत. तर आता बघू, आता थोडं ऊन कमी झालं तर जरा अंतर कवर केलं पाहिजे. आता डायरेक्ट नाशिक म्हणतोय खेचायची, कारण 200 किलोमीटर इथून नाशिक आहे. बघू, आपली मंडळींवर आहे. काही 2 मेंबर आपले थोडेसे जरा डाऊन झालेत. झोप येते करून 2-3 वेळा ब्रेक घेतला. जेवायला थांबलो खरं, पण जेवण एवढं बकवास. जेवण डोंबिवली इथून दाखवते 8 तास. तर आता कधी पोचू काय सांगू शकत नाही, पण माझा विचार आहे 9 वाजेपर्यंत पोचायचं. पण बघू, नाशिकला ट्रॅफिक जर भेटलं तर प्रॉब्लेम आहे. मला वाटतं नाशिकला तर ट्रॅफिक नाही भेटणार. आम्हाला भेटलं तर ह्याला पडगे टोल नाक्याला, तिकडे आमने बिमने जो विषय आहे तिकडे. बाकी तर मला काय वाटत नाही ट्रॅफिक भेटेल. फक्त हे अंतर जरा कवर झालं पाहिजे, कारण मला वाटतं आता धुळ्यानंतर स्पीड ब्रेकर भेटतील. पावसाची वाट बघतायत लोक, फक्त पावसाची. कार बघ MH15 मस्त ना, इलेक्ट्रिक इवी. अरे आपला पार्टनर गेला कुठे? हा नाशिक आलं, नाशिक. चला आता लवकरात लवकर कसारा काढूया. मग कसं कसाऱ्याला थोडंसं गुळाची छाप पिऊ आणि मग तिथून सुसाट थेट डोंबिवली. बरं झालं दिवसा आपण नाशिकला पोचलो. आता काय ट्रॅफिकचा विषय येत नाही. फक्त फ्यूल मला आता भरलं पाहिजे. एमटी झालेला आहे, एमटी. श्री साईबाबा हॉस्पिटल, शिर्डी. नाशिक म्हटलं की बाबा दिसले, बाबा साईबाबा. साईबाबा बोलो, साईबाबा बोलो. जेवढा पूर्ण राईडमध्ये कंटाळा नाही आला ना, तेवढा नाशिकला आला. सगळीकडे कामं, सगळीकडे, आणि पूर्ण जाम. थकून गेला जेव्हा. मला म्हटलं पटापट निघू, जाऊ इथून, पण हे काय संपत नाही आहे. बघा अर्धवट कामं करून ठेवली आहेत किंवा कामं चालू आहेत माहीत नाही, पण ट्रॅफिक जाम होतं आहे. आणि गाडी कसं जेरिका नसल्यामुळे भीती वाटते काढायला. जेरिका नसल्यामुळे अंदाज येत नाही. ओके निघाले. म्हटलं कसाऱ्याला थांबू थोडा, जरा चहा पिऊन मग पुढे निघू, पण इथून बाहेरच पडायला भेटत नाही. बस बघू, तरी अजून आपल्याला 2-3 तास पाहिजे. रोडची कामं चालू आहेत म्हणून, नाही तर सपसप गेलो असतो इथून आपण. चलो भाई घर पे जाते हैं फटाफट, चलो. अपना एक पार्टनर निकल गया लगता है आगे, राज भाई. कारण त्याला जायचं आहे विरारला, त्यामुळे आम्हीच बोललो त्याला की तू निघ पुढे, आमची वाट बघत थांबू नको, जसा तुला भेटेल तसा निघ. कारण तो वाशिंदवरून जाणारा रोड थोडासा ऑड आहे, म्हणजे गाड्या कमी असतात, जंगलातला आहे, म्हणून त्याला बोललो तू निघ, दिवसा निघशील तर बरं होईल. भाई नाशिक पण आता खतरनाक डेव्हलप झालं आहे, काही बोला. कसारा घाटाला सुरुवात खूप महिन्यानंतर, पण रोड काय बनवला आहे बघा घाटातला. सुपर बनवलं, एकदम क्लीन आणि चकाचक क्लिअर दिसत आहेत, क्लिअर. कुठे टर्न घ्यायचा आहे, केवढा मोठा टर्न आहे, प्रॉपर एकदम. बघा ना काय कलरिंग केलं यार, मस्त
ॲक्च्युली हे गरजेचं होतं, कारण इथे ॲक्सिडेंट खूप व्हायचे. म्हणजे इथे हेवी गाड्या एवढ्या ना, कधी रोज सकाळी आम्ही जेव्हा यायचो राईडवरून त्या इकडे तिकडे पडलेल्या असायच्या बिचाऱ्यांच्या. ओव्हरलोड करून घेऊन जातात ना गाड्या त्यांच्या. कारण हे टर्न एवढे शार्प आहेत ना कसारा घाटातले, खूप शार्प आहेत. थोडा जरी बॅलन्स गेला की गेला. पण आता छान बनवलेत, मस्त बनवला बघा, सोपं वाटतं. असे रोड पाहिजे रात्रीच्या प्रवासाला, मजा येते बाईक म्हणजे चालवायला. म्हणजे हे व्हाईट पट्टे असले की अंदाज येतो ना आपल्याला, बाबा इथे टर्न आहे, केवढा मोठा टर्न आहे बाबा, एवढा टर्न आहे, तर अंदाज येतो आपल्याला एक मस्त. आता मला वाटतं न्यू काम केलेलं आहे आणि दिसतो बाबा, काय वाटतं वा वा, सुपर. कसारा घाट बाबा पावसात काय दिसतो, सुपर, मस्त मजा येते पावसात. आता 1-2 राईड केल्या पाहिजे मस्तपैकी. आता सध्या घरी गेल्यानंतर बाईकला धुवायची आणि कागद वरती घालून ठेवायचा शांत. 2 महिने काही नाही, शांत बसायचं. ते काम चालू आहे वाटतं. काय वाटतो रोड रे यार, खतरनाक वाटतो रोड हा कसारा घाटातला. कसारा घाट क्या बात है यार, मस्त दिसतं. चला चहा पिऊया गरमागरम आणि थेट घर पकडूया पटापट. भूक लागली आहे जोरदार. कॉफी पियायची आहे ना, चला मग चला. चला लडाख राईडची शेवटची कॉफी पिऊया. ऐक, लडाख राईडची शेवटची कॉफी. चला ह्या ट्रिपची शेवटची कॉफी पिली. फक्त आमचे 2 पार्टनर मिस होते, एक तर राज भाऊ आणि आपला कौस्तुभ भाऊ तर ठीक आहे, मनालीवरनंच गेला. आणि राजला आम्ही सांगितलं तू निघ पुढे, कारण विरारचं असल्यामुळे त्याला बोललो तुला खूप वेळ लागेल, तर म्हटलं तू निघ, तू थांबू नको. तर मग आम्ही शेवटची कॉफी पिली आणि आता आम्ही निघालो कसाऱ्यावरून. चला आता काही तासात आपण आपल्या घरी. सगळी मौज मजा संपली आज. उद्यापासून ऑफिस, काम, जॉब, बॉस, कटकट चालू. आता सुट्ट्या घेऊ शकत नाही, अर्ध्या सुट्ट्या संपल्या, थोड्याच राहिल्या. आता गणपतीला ते पाहिजेत परत. चला ड्रीम राईड झाली माझी एकदाची, पण चांगली झाली. आणि काहीतरी अडथळे आलेच पाहिजे तरच आपण पुढच्या जी कुठली राईड असेल, ते ट्रिप असेल, तेव्हा आपण प्रॉपर त्याचं प्लॅनिंग करून जाऊ शकतो. आता ही माझी फर्स्ट होती आणि थोडासा धावपळ घाईगडबड झाली, त्यामुळे आपल्याला समजलं नाही. पण आता कळलं की बाबा अशा लॉंग ट्रिपला थोडे 3-4 दिवस एक्स्ट्रा सुट्ट्या पाहिजेत आपल्याकडे. पण राहू दे, जे पण दिवस मजा केली आम्ही मस्त केली. जेवढं आपल्याला जे मेन होतं ते आम्ही केलं. थोडीशी धावपळ झाली पण मजा आली. बाईकने पण त्रास दिला, पण मला घेऊन आली इथपर्यंत, मध्येच कुठे थांबवलं नाही मला. त्यामुळे बाईकला सॅल्यूट. दुसरी गोष्ट आपल्या मिसेसला पण सॅल्यूट, कारण ती एवढी मागे बसली. कारण आता 5900 किलोमीटर सध्या रनिंग झाली आहे आतापर्यंत. आता घरी जाईपर्यंत किती होईल माहीत नाही, पण ती म्हणजे निघाल्यापासनं आता येईपर्यंत कधीच असं सांगितलं नाही कंटाळा आला मला, हे होतं ते होतं. ठीक आहे, थोडाफार होतो, कारण माणूस 200-300 किलोमीटर बसू शकतो मागे, पण 5900 किलोमीटर कंटिन्यू ती बसून होती. म्हणजे विचार करा का, कारण तिला आवड होती. माणसाला आवड असली की सगळं होतं. त्यामुळे तिला आवड होती, मजा यायची, म्हणून ती बसायची. रिक्षावाले दादा मध्येच चाललेत, आम्हाला अडकवलं. तर असं आहे, त्यामुळे तिला पण सॅल्यूट. पण चल आदर्श भाऊ चालला आपला. चल इथून जाणार ना तू, चल मग. झालं आता पुढच्या वर्षी बघू. आता पुढच्या वर्षी काहीतरी वेगळं. हा धनुषकोडी बघू.
आता डायरेक्ट 15 ऑगस्टला भेट. 15 ऑगस्ट. आता आराम कर, 2 महिने गाडीवर कवर घालून ठेव. चल मग इथून का तू पोचशील अर्ध्या असतात ना. हां हो चालेल. चल 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 चला ग्रुपवर मेसेज टाक. चल एक 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 कमी होत चालला. आदर्श गेला, राज गेला, आता आम्ही 3 जण फक्त राहिलो. हा हा काय आलं? तेच मॅप विचारत होतो रे. तो कुठे? नितीन कुठे आहे? नितीन नितीन आला 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 आला. आता आपण पोचू अर्ध्या तासात आरामात. चला संपली राईड आजची. हा आता मोकळा श्वास टाकला, कारण आमची डोंबिवली आली. चला बाबा, 15 दिवस कधीच्या कधी गेले समजलेच नाही बघा. नुसतं रोज आम्ही सकाळी उठायचो, बाईक घ्यायचो, जायचो बर्फाचे डोंगर, परत सकाळी, परत रात्री झोपा, परत सकाळी उठा, परत बाईक चालवा. फक्त त्यामध्ये काय व्हिडिओ एडिट करायला भेटले नाही मला. एक एडिट करून ठेवला, पण तो पण अपलोडिंगला एवढा प्रॉब्लेम यायचा नेट नसल्यामुळे. त्यामुळे आता एक 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 व्हिडिओ येत राहतील, ते तुम्ही ते बघणारच. चला किती बरं वाटलं बघा बाबा आपल्या शहरात आल्यानंतर. आता बोलायची पण ताकद नाही. मी कधी एकदा आंघोळ करतोय गरम पाण्याचे असं झालंय मला आता. आत्ता परत कधी मोठी राईड होईल माहीत नाही, किंवा परत कधी लडाख होईल माहीत नाही, पण एक ड्रीम राईड आणि एक लॉंग राईड माझी फर्स्ट टाईम झाली एवढी, आणि धमाल आली, मजा आली. काल आम्ही 10:30 वाजता दिल्लीवरून निघालेलो. आज मला वाटतं आता 9:45 वाजलेत. आपल्या डोंबिवलीमध्ये आलो आहे आम्ही. म्हणजे विचार करा किती तास आम्ही बाईक चालवत होतो. फक्त सकाळी आम्ही 2 तास झोपलेलो, बस तेवढंच. नंतर परत बाईकवर बसून परत रनिंग चालू. त्यामुळे आता आपल्या बाईक पण थकलेल्या आहेत. बाईकला उद्या नाही, मला वाटतं उद्या तर नाही, पण जेव्हा टाईम भेटेल तेव्हा पहिल्या आधी तिला प्रॉपर सर्व्हिसिंग, काय प्रॉब्लेम असेल काय असेल तर तो सगळा बघितला पाहिजे, आणि त्यानंतर तिला शांत आरामात उभी करून ठेवायचे. त्यानंतर तिचा प्रवास तर नाही, आता डायरेक्ट 15 ऑगस्टला. अरे देवा, हे बंद केलं आहे, लफडाच आहे. वरूनच जाऊया. हां चला घरी पोचलो, आणि बाईकची हालत बघा काय झाली बघा. 15 दिवसाचा एकदाच मला वाटतं धुतलेली मी पंजाबला, त्याच्यानंतर तिला धुतली नाही, आणि हालत बघा काय झाली. पण काम एक नंबर केलं बाईकने. आता हिला अशी असू दे, उद्या सकाळी धुतो मस्तपैकी. बाकी आपली राईड जबरदस्त झाली. 15 दिवसाची राईड, खूप मज्जा आली. आता सगळं काढून घेऊन जायचं आहे. त्याची सॅडल बॅग नाही आहे, नशीब, नाही तर हालत माझी खराब झाली असते. आता टॉप बॉक्स आणि टँक बॅग आहे फक्त, ती घेऊन जातो वरती. आज आराम, मस्त काम केलं. सुखरूप घेऊन गेली, सुखरूप घेऊन आली, आम्हाला पण आणि स्वतःला पण. चला आता एक एक काढू. चला मग भेटू नवीन पर्वामध्ये. आता हा एपिसोड कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा. चला मग बाय 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 बाय.